स्वाद रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण सफेद वाटाणा आणि बटाटा ह्याची मिक्स अशी रस्सा भाजी बनवणार आहोत। तर ही रस्सा भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान लागते, चवीला अतिशय उत्तम आहे। ही तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबरही खाऊ शकता। तर हा रस्सा बनवण्यासाठी ना आपण आता सुरुवात करूया। तर मी इथे भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे, ओला नारळ आहे, तो ओला नारळ मी व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतलेला आहे। तर इथे एक कांदाही मी चांगला भाजून घेतलेला आहे। तसेच मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 चमचे धने भाजून घेतलेले आहेत, आलं घेतलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या मी 8 ते 10 घेतलेल्या आहेत। तर आता ह्या सर्वचं आपण वाटण करणार आहोत। तर मिक्सरला आपण ते फिरवून घेऊयात। तर मी इथे मिक्सरमध्ये सर्व मसाला घेतलेला आहे आणि आता मी तो बारीक करून घेते। तर अशा पद्धतीने मग आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मसाला, तुम्ही पाहू शकता। तर इथे पांढरे वाटाणे मी रात्रीच भिजत घातले होते आणि त्याला कुकरमधून शिजवून घेतलेले आहे। कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या काढून त्याला व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे। बघा, अशा पद्धतीने शिजवायचं आहे, जास्त गाळ करायचा नाहीये, कारण आपल्याला परत बटाट्याबरोबर त्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे मी एकच बटाटा घेतलेला आहे, त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। तर आता मसाल्यामध्ये मी इथे हळद घेतलेली आहे, गरम मसाला, काश्मीरी चिली पावडर आणि घरगुती मसाला। तुम्हाला हवा असेल तेव्हा तसं तिखट जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही तिखट वाढवू शकता। तर आता आपण फोडणी देऊन घेऊया। तिथे तेल गरम झालेलं आहे, इथे मी जिरे टाकलेले आहे। आता जिरे चांगले तडतडले आहेत। तर आता आपण ना जे मसाले घेतले आहेत ते तेलामध्ये टाकूया। तेलामध्ये मसाले थोडे फ्राय केले ना तर कट चांगला येतो आणि चवही छान लागते भाजीची। आणि लगेच आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाला कारण आपण जे पावडर टाकलेले आहेत ना, मसाले पावडर, ते जळले नाहीत पाहिजे। तर व्यवस्थित ते मिक्स करून घेऊयात आता आपण। आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता इथे मी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून राहिलेला मसाला तोही त्यामध्ये टाकून घेते। आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊयात। मीठ टाकल्यानंतर मसाला लवकर शिजला जातो आणि छान शिजला जातो। तर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण। या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि मसाला व्यवस्थित भाजून घेऊयात। 5-5 मिनिटाला आपल्याला व्यवस्थित तो मिक्स करून घ्यायचा आहे। तर आता तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला भाजून तयार झालेला आहे, व्यवस्थित परतला गेलेला आहे। जेव्हा मसाल्याला तेल सुटते ना तेव्हा समजायचं की मसाला छानपैकी परतून झालेला आहे। तर आता यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊयात। वाटाणे ऑलरेडी मी शिजवून घेतलेले आहे, त्यामुळे अगोदर मी बटाटे टाकले। आता थोड्या वेळ मसाल्यामध्ये बटाटे परतून घेतल्यानंतर आपण शिजवून घेतलेला पांढरा वाटाणा आहे ना, तोही त्यामध्ये टाकूया। आता बटाटा शिजेपर्यंत तो राहिलेला जो वाटाणा थोडा शिजायचा राहिला आहे ना, तो शिजून निघतो आणि खरंच भाजी खूप छान लागते। ही भाजी नक्की ट्राय करा। आता इथे मला ग्रेव्ही थोडं वाढवायचं आहे, त्यामुळे मी गरम पाणी टाकलेलं आहे। नक्कीच गरम पाणी टाका, थंड पाणी टाकू नका। आणि आता आपण झाकून ठेवूया। हे 10 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होणार आहे। तर आता 10 मिनिटांनंतर आपण बघूया आपल्याला भाजी कशी तयार झाली आहे ते। तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे। तर मी ग्रेव्ही थोडी पातळ बनवली आहे, कारण भाताबरोबरही खायची आहे, भाकरीबरोबरही खायची आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला वाटाणा रस्सा खूप छान झालेला आहे।
त्याला कटही खूप छान आलेला आहे. तर आता आपण हे काय करूया, एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते. म्हणतात ना, याच्या पुढे नॉनव्हेजही फिका पडेल अशी भाजी लागते ही. भाताबरोबर तर अतिउत्तम लागते ही भाजी. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि पूर्ण वॉच करा, अजिबात कुठेही स्किप न करता वॉच करा. धन्यवाद.